नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ स्पीक्स या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक वन डे ट्रिप कामानिमित्त निघालोय. तुम्हाला दाखवतोच मी कुठं आहे निघालोय. कोल्हापूर जवळ हे ठिकाण होतं, हे तुम्हाला माहिती होती का आहे का? याच्याबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी आज निघालोय केदारनाथला. कोल्हापूर जवळ केदारनाथ आहे हे तुम्हाला माहिती होतं का? मला वाटते खूप जणांना माहिती असेल, बट ह्याला प्रति केदारनाथ हे म्हणतात. मी पण इथं पहिल्यांदाच निघालोय. मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं. खूपदा त्या ठिकाणावरनं गेलोय, त्याच्या जवळपास गेलोय, पण कधी या भागात जाणं नाही. मी बावड्या मार्गे निघालोय कोल्हापुरातून. बावड्या मार्गे गेल्यामुळं कदाचित एक 2-3 किलोमीटरचा डिफरन्स पडतोय. मी एक्झॅक्ट किलोमीटर किती डिस्टन्स आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. 147 किलोमीटर मला माझ्या घराकडून दाखवलं होतं, पण तुम्हालाही दाखवतो. नक्कीच एकदा वन डे ट्रिप जायला काही हरकत नाही. प्लस 12 ज्योतिर्लिंग करायची सगळ्यांची इच्छा असते. होते नाही होते, कदाचित एकेकाचं 2-2, 3-3 वेळा एकच ज्योतिर्लिंग होते कामानिमित्त. तसं माझं झालेलं आहे. ते 1-2 ज्योतिर्लिंग मी कायम तेच रिपीट केलेले आहेत. कारण तिथंच जाणं येणं आहे आपलं, तर ते होते. पण सगळेच होतील का नाही याची शक्यता कमीच आहे. बट आपल्या जवळपास असेल तर देव का सगळीकडेच आहे, महादेव सगळीकडेच आहेत. महादेव प्रत्येकाची रक्षा करतातच. मी एक महादेव भक्तच आहे. सो त्यात प्रामुख्यानं मी महाकालचा भक्त. सो महाकालच्या आशीर्वादानं सगळं जे काय होते ते होतेच. आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओवर बघत राहा की कसं काय काय जाणं होते. 147 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे. पूर्णपणे तुम्हाला मी डिटेलमध्ये सगळी माहिती सांगतो. आता मी बावड्याच्या आपल्या रोडवर आहे. दुपारची वेळ आहे, 2 वाजलेत एक्झॅक्टली. जरा लेटच निघालोय, 3 कामं होती. आज जरा महाकाल का बुलावा आया है या महादेव का बुलावा आया है, तो जाना तो पडेगा. कोल्हापूर, कराड, सातारा या रस्त्याची तर राख रांगोळी 2023 पासून चालूच आहे. त्यात काही लोकांचं काय ना काय नशीब त्या साईडला असतेच. या कामानिमित्त पुण्याला आपण हे असतोच. पण जे काय लोकांना अनुभव होतोय, या जे काय वैयक्तिक अनुभव प्रत्येकाचे असतील, जो त्रास व्हायला लागलाय लोकांना, त्याचंही तुम्ही ह्या व्हिडिओमधनं बघाच की काय होते. तर बघू, मलाही ट्रॅफिक भेटते काय, रस्ता कसा आहे. मी आता ब्लॉग पहिल्यांदाच करायला लागलोय त्या रोडवर. केलेत पण असं म्हणजे टाकण्या एवढे काय ब्लॉग्स नाही आहेत. आपल्या पंचगंगा नदीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण काय कोल्हापूरकरांना चैन पडत नाही. बाहेर पडताना नेहमीच महालक्ष्मीचं स्मरण आणि पंचगंगा नदीचा एक आशीर्वाद घेऊनच बाहेर पडतोय. आता आपण हा जो नवीन रस्ता केलेला आहे, बावड्याचा इंडस्ट्रियल इस्टेट, आपलं शेजवळचा जो रस्ता आहे, तो तुम्ही बघू शकता. सिमेंटचं पूर्णपणे सगळ्या रस्त्याचं काम झालेलं आहे. प्लस इथून आपले लाईट्स पण, स्ट्रीट लाईट जे असतात, या सिग्नल जे आपल्या रोडवर आपण लावलेले असतात, त्या आंबोलीच्या ब्लॉगवर तुम्ही बघितले असतील आपल्या, ते तुम्ही पुढे बघू शकताय. अजून पूर्णपणे काम नाही झालेलं, बट नक्कीच जेवढं झालंय ते खूप वाख्यान्यजोग आहे. त्याला आपण नक्कीच ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तुम्ही रस्ता बघू शकताय. हे आपल्या शेळेच्या आपल्या इंडस्ट्रियल इस्टेटचं, शिरोली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जे काम केलेलं आहे, खूप छान काम आहे. रात्रीच्या वेळेला मी तुम्हाला रिटर्नला जर वेळ झाला तर नक्कीच तुम्हाला इकडचं दाखवेन. बऱ्यापैकी मी बावड्याचा रोड हा घेतोय. या मी शेळे फाट्यावरनं इथनं जर गेलो तर मी नक्कीच येताना शेळे फाट्या आपलं तावड्या हॉटेलवरनं नक्कीच येतोय. दोन्ही वेळेला कमीच वेळा मी ह्या रोडनं येतोय, या ये जा करतोय बऱ्यापैकी. जर कुठं जेवायला वगैरे संध्याकाळी गेलो या साईडला, अक्का मसूर वगैरे खायला, तर त्या साईडला नेहमी नक्कीच मी या रोडने ये जा करतो. शेळे फाट्याला पोचलोय आता. ताराबाई पार्कातून शेळे फाट्याला अंदाजे एक्झॅक्टली 9.8 किलोमीटर्स झालेले आहेत. तुम्ही हायवे पर्यंत 10 किलोमीटरही धरू शकताय. आणि त्या साईडनं आलो तर बऱ्यापैकी 13 किलोमीटर या 12 किलोमीटर होतात.
ट्रॅफिक तर भयानकच आहे. जास्त क्लिप तुम्हाला रस्त्याचे रोडचे दाखवणार नाही, मध्ये मध्ये दाखवतो. आता वाठार किनी जवळचा जरासा एक हे दाखवतो, रोड क्लिप्स दाखवतो. ट्रॅफिक मध्ये थोडस रिस्की होणार, कारण की रोड थोडस टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स आणि त्यात रस्त्याचं काम या सगळ्याचं म्हटलं तर थोडस, कितीही मी चांगला ड्रायव्हर असलो तरी पण रिस्क चालत नाही. पण अंबमला पोहोचणार आहे. हे आपलं सोनार्क आणि DSK टोयोटा मेनन पिस्टनच्या आपण इथं पोहोचलोय. हा थोडासा रोड फ्री मिळाल्यामुळे मी इथं पोहोचतोय. इथं आल्यावर थोडंसं ट्रॅफिक कमी होते, पण परत पुढं आपल्या पंपाजवळ गेल्यावर रिलायन्स आणि HP पंपाजवळ पुढे गेल्यावर अंबमच्या फाट्याच्या अगोदर परत एक ट्रॅफिकचा थोडा पॅच होतो, कारण तो पॅच त्यांनी काय अजून दुरुस्त केलेला नाही. ब्लॉगिंग जेव्हापासून मी चालू केल्या तेव्हापासून मी थोडी गाणी ऐकायची कमी केलेली आहेत. गाण्यांचे एक वेळ मला खूप आहे. गाणी ऐकणं या पिक्चर बघणं हे खूप म्हणजे मी लहानपणापासून एक माझ्या फॅमिलीमध्येच ते असल्यासारखं आहे. प्रत्येकाला आमच्या घरात म्युझिक, गाणी ऐकायला आवडतात. प्रामुख्याने हिंदी, मराठी गाणी ही बऱ्यापैकी आमच्या घरातली ऐकतातच. आई वडील म्हणा, नाहीतर सगळेच आमच्या घरातली म्युझिकचा एक नाद आहेच आम्हाला. मला थोडासा तो एक्सटेंड झालाय इन टर्म्स ऑफ मूवीज वगैरे. मी 2005 पासून सगळ्या लँग्वेजेसचे पिक्चर बघतोय. माझ्याकडं बऱ्यापैकी मी साऊथ लँग्वेज या साऊथचे लँग्वेजेस मध्येच पिक्चर बघतोय. मला ते आवडतात. त्याच लँग्वेजमध्ये बघायला थोडंफार कळते. मला बोलायला जमत नाही, पण थोडंफार कळते. गाणी पण मला खूप आवडतात तिकडची. साऊथची गाणी मी खूप आवर्जून ऐकतोय. माझी प्लेलिस्ट, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय प्लेलिस्ट. माझ्या स्पॉटिफायवरचे प्लेलिस्ट तुम्हाला पाहिजे असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करतो. खूपशे प्लेलिस्ट आहेत माझे, वेगवेगळ्या गाडीसाठीचे वेगवेगळे प्लेलिस्ट आहेत माझे. 3-4 गाड्या आहेत. सो मी प्रत्येक वेळेला ट्रॅव्हल करताना त्या गाडीमधले जे सॉंग्स आहेत तेच मी प्ले करतोय. एक वेगळे या असं एक तुम्हाला वेगळं वाटेल, पण मला त्या मूडला या त्या ह्याला मी त्या पद्धतीनं करतोय. होम थिएटर्स आणि हे कल्चर मला लकीली विथ गॉड ब्लेसिंग्स मी खूप अगोदरपासून मला ते हे झालेलं आहे. सो गाणी ऐकायचं माझं थोडंसं ब्लॉगिंगमुळे कमी झालंय, पण यावेळेला मी थोडं ऐकणार आहे जास्त, तुम्हाला फुटेज न दाखवून. आता आपण अंबम फाट्याला पोहोचणार आहे. हा एक थोडासा ऍक्सिडेंटल स्पॉट आहे. मी जे ऍक्सिडेंटल स्पॉट्स मला वाटतात साताऱ्यापर्यंतचे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर म्हणजे एकदम खूप चांगल्या लोकेशनला आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघायला. हे मंदिराचं वैशिष्ट्य पण खूप आहेत. मी ते नक्कीच तुम्हाला येतानाच्या ब्लॉगला सांगेन. डिस्क्रिप्शन येतानाच्या ब्लॉगला नक्कीच तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आता तुम्हाला हा ब्लॉग तुम्ही कराड साताऱ्यापर्यंतचा बऱ्यापैकी रस्त्याचा अपडेट घ्या. किनीला पोचलोय आपण. 21 किलोमीटरचं आपलं तारवे पार्क मधनं डिस्टन्स आहे किनीचं. कधी रोड होणार काय माहिती, पण तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय की आपण फुल ट्रॅव्हल केलेलं आहे. 1500 किलोमीटरचं नॉनस्टॉप असू दे, या गोवा ट्रिप असू दे, या रिसेंटली आपण केरला ट्रिपही केलेली आहे. तिकडचे रस्ते तुम्ही बघू शकता, या डिझाईन बघू शकता किती छान केलेले आहेत. नेचरचाही किती हे केलंय, त्यांनी काळजी घेऊन केलेलं आहे. असं बऱ्यापैकी आपल्या भागात का होत नाही हेच हे आहे. पण आहे, पण ती होईल नक्कीच हळूहळू. हळूच म्हणायला पाहिजे, कारण की फास्ट तर आपल्या इथं काय जास्त होत नाही. हा येवलूजचा फाटा आहे. तर साई इंटरनॅशनल हॉटेल आहे राईट साईडला. हा एक ऍक्सिडेंटल पॅच आहे. कायम इथं ऍक्सिडेंट्स होतात. म्हणजे माझा अनुभव आहे, गेले 2 वर्षात मी तर खूप ऍक्सिडेंट्स बघितलेले आहेत. लोकही अशी म्हणतात हे डायव्हर्जन म्हणा, नाही तर आणखी मी तर आजची पण प्रवास केलेला आहे मी. हे लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकताय दत्तभुवन हॉटेल आहे.
गर्दी बघू शकताय तुम्ही, कायम इथं आहेच गर्दी. काय लोकांना मला कळत नाही की बाबा काय इथं आवडते. मटण नाही, मला नाही आवडलं. बरोबर, थोडंसं चवचवीत टाईपचं मटण होतं. सो नाही, मला नाही, एक्सपिरियन्स मला नाही आवडला. तर मी नक्की समजेन. मी बऱ्यापैकी खातोय सगळीकडे, बऱ्यापैकी बाहेरचं खाणं माझं जास्त आहेच. नॉनव्हेज प्रामुख्याने. पैसे देऊन व्हेज खाणं मला थोडंसं आवडत नाही. ओडिशा साईडला गेलो तर मी नक्कीच महागातले महाग पैसे, म्हणजे कितीही पैसे असू दे, मी व्हेज खातोय. कारण की व्हेज तिथं खूप छान भेटते. पैसे देऊन व्हेज खायचं तर ते ओडिशामध्येच. या साऊथ इंडियामध्ये पण चांगलं व्हेज भेटते, तिथं पण ठीक आहे. पण पैसे देऊन व्हेज खाणं हे आपल्या तत्वात बसत नाही. कराडचा टोल नाका आपण आता क्रॉस केलाय, तासवडेचा. तिथंच इंडस्ट्रियल इस्टेट वगैरे आहे कराड. आपण उमरजला आता पोहोचणार आहोत. 3:15 वाजलेत. 2 वाजता आपण एक्झॅक्टली शेळे फाट्यावरनं हायवेला लागलो होतो. थोडासा स्लो मी यायला लागलो. मोस्टली मी हे म्हणजे 15 मिनटं मी टेक्निकली माझ्या स्पीडनं बघायला गेलो तर मी मागं आहे. युजली मला 1 तासात मी दोन्ही टोल नाके क्रॉस करतोय. शेळे फाट्यावरनं मला 1 तास लागतोय तासवडेचा टोल नाका क्रॉस करायला. 88 किलोमीटर जर आपण तिथून आलो तर, नाहीतर इथून बऱ्यापैकी 80 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवते. थोडंसं कमी दाखवायला डिस्टन्स, कारण की कराड हे 70 किलोमीटर आणि तिथून 12 किलोमीटर असं डिस्टन्स, म्हणजे टोटल 82 किलोमीटरचं डिस्टन्स एक्झॅक्टली आहे माझ्या यानं. थोडंसं 1-2 किलोमीटर किंचित रोड वाइंडिंगमुळं, या रोड हे केल्यामुळं थोडंसं कदाचित किलोमीटर 1-2 डिफरन्स पडले असेल. आपण आता पालीला पोचलो आहोत. पुढं राईट साईडला आपल्या खंडोबाचा पाली क्षेत्र, खंडोबा पालीचा पुढं राईट साईडला आहे. कोल्हापुरातनं अराउंड हायवेवरनं म्हणायला गेलं तर अराउंड 93 किलोमीटरचा डिस्टन्स, 93 to 94 किलोमीटरचं डिस्टन्स होते पालीच्या फाट्याचं. पालीला खंडोबा खूप प्रसिद्ध आहे, एकदा दर्शन घ्यावं. आमचं कुलदैवत नाही आहे ते पालीचं, बट खंडोबाचं कायम मी दर्शन घेतोय. गेले 2013 पासून मी कायम इथे येतोय. आपण आता वृंदावन हॉटेल जवळ पोहोचलो आहोत. वृंदावन हॉटेल हे एक्झॅक्टली 100 किलोमीटर या 57 किलोमीटर आपल्या कोल्हापुरातून आहे. इथं राईट साईडला सिमरनजीत ढाबा आहे. नवीन बांधकाम त्यांनी अजून ओपन केलेलं नाही आहे. तिथं या लेफ्ट साईडला पण त्यांनी बांधकाम केलेलं आहे. बट इथून राईट साईडला एक्झॅक्टली 100 किलोमीटर आपल्या कोल्हापूरहून सिमरनजीत ढाबा आहे. मी दिसलं तर तुम्हाला दाखवतो. मला एक गेलं या साईडला आहे. मी येताना तुम्हाला नक्कीच दाखवतो. जमलं तर मी थांबेन. तिथं कायम मी थांबतोय. तुम्हाला ढाबा साईड पंजाबी जेवण पाहिजे असेल या एरियामध्ये तर तुम्हाला नक्कीच सिमरनजीत ढाबाला थांबा. तिकडचे काकाही खूप गोड आहेत, बोलायला एकदम छान, आणि जेवण कम्पॅरेटिव्हली कमी रेटमध्ये आहे. तिकडचं प्रामुख्याने जर तुम्ही ट्राय करायचं म्हटलं तर मला तिकडचं ताक खूप आवडते. त्याच्यानंतर खीर पण तिथं, तांदळाची खीर एक भेटते, ते चांगले करतात. पनीरची आणि सगळी भाजी तिथं छानच भेटते. बट मी प्रामुख्यानं मला जे इंट्रोड्यूस माझ्या मित्रांना 2013 मध्ये केलेलं, त्यावेळेला आम्ही खीर एकदा खाल्लेली होती. रेग्युलरली सगळे डिशेस चांगले आहेत. मी प्रामुख्यानं पनीरचे डिशेस तिथं पार्सल नेतोय. हो, मी कोल्हापूरला जमलं तर मी पार्सल नेतोय तिथून. आणि नॉनव्हेजचे डिशेस 1-2दा नेलेत, पण व्हेज तिथं खरोखरच चांगलं आहे. तिथं नक्की तुम्ही सिमरनजीत ढाब्याला भेट द्या. स्वच्छता त्या मनानं नाही आहे, पण जर तुम्ही फ्रेंड्स बरोबर असाल, मित्र असाल, आपल्या भावांबरोबर असाल तर नक्कीच व्हिजिट करा. फॅमिली बरोबर मी थोडंसं सांगेन अवॉइड करायला, पण आहे. वॉशरूम्स एवढे क्लीन नाहीत, आहेत मेंटेन केलेले, बट डेफिनेटली नॉट अ वॉशरूम काइंड ऑफ थिंग. बट इफ यू हॅव टू हॅव क्लिअरली तुम्ही जर डिनर या लंचसाठी थांबणार असाल तर नक्कीच पराठा वगैरे तिकडचे ट्राय करा, खूपच छान आहे.
नागठाण्याला लोकप्रिय खानावळ म्हणून खूप फेमस हॉटेल आहे. इथं मटन आणि चिकन थाळी आणि चपाती भाजी खूप छान भेटते. मी कायम तिथं थांबतोय, म्हणजे बऱ्यापैकी थांबतोय, पण जेवण त्यांचं संपलेलं असते. कायम मी मालकांना फोन लावून विचारतोय. कायम मालक खूप जनरस आहेत, खूप छान आहेत. कायम ते सांगतात की बाबा नाही संपणार आहे, तुम्ही कुठं आहे ते एक्झॅक्ट पहिला त्यांचे मला एक एक सवय सांगायची की ते कायम विचारते तुम्ही आता कुठं आहे एक्झॅक्ट लोकेशनात. त्यांना असं सकाळ आलं की बाबा आपण आता पुण्यात निघालोय, या आपण ह्याला पोहोचलोय, टोल नाक्याला पोहोचलोय, इथं पोहोचलोय. ते आवर्जून सांगतात की नकोच, येऊ नका साहेब, मी तिथं जेवून घ्या, या तुम्हाला वेळ होईल, कारण की जेवण आयदर संपलेलं असेल या ते बंद करणार असतील. जर लवकर संपले भाकरी, त्यानंतर मटण सुकं आणि अळणी रस्सा, असं त्यांचं हे असतं. त्या 300 रुपयाला मागच्या वेळी मी खाल्लेलं तेव्हा 350 काय 300 रुपयाला मटण ताट होतं आणि 200 रुपयाला चिकन ताट होतं. आता वाढवले कदाचित त्यांनी किंमत. मी 2024च्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कदाचित खाल्ला असेल, एक्झॅक्ट लक्षात. ब्रिज एक चालू झालाय बघा, हल्लीच या ब्रिजची सुरुवात झाली. नागठाण्यानंतरचा ब्रिज आहे. राईट साईडला खूप ट्रॅफिक व्हायचं. लास्ट इयरला इथं खूप ट्रॅफिक जॅममध्ये मी तास अडकलेलो आहे. माझ्या फॅमिली बरोबर असताना पण मी इथं अडकलेलो आहे. ब्रिज झाल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आता कमी झालं. आपण आता अजिंक्यतारा साखर कारखान्याजवळ पोहोचलो आहोत. माझी एक वन ऑफ द आवडती गाडी वेलफायर निघाली. इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. हे राईट साईडला अजिंक्यतारा चा कारखाना आहे. त्यानंतर आपल्याला शेंद्रे रस्त्यावर जायचं आहे. शेंद्रे गावातनं आपण पुढे आल्यावर सोनगाव मधनं आपण लेफ्ट घेतलेला आहे. इथून 22 किलोमीटर दाखवते. रस्ता बघा सिंगल रोड आहे. आत्ताच आपण रस्त्याबद्दलची थोडीशी चर्चा केली की रस्ता कसा आहे, आणि आता थोडासा खराब असा वाटतोय मला. ठीक आहे, जो म्हणजे हल्ली केलेला नाही असं वाटतोय. जेव्हा केलेला होता टिकलाय तेवढं दिवस. बघू काय होते पुढे, दाखवतो मी काय इंटरेस्टिंग असं. बोर्डवर बघू शकताय सज्जनगड, ओगरवाडी, झेरेवाडी, आष्टे इथंच आहे त्याच रोडवर. इथून पुढं जे तुम्हाला म्हणलं सोनगाव पासून आणि एक लेफ्ट घेतलेला, आता मी परत राईट घेतलाय. इथून 19 किलोमीटर दाखवते मला. जरासा रस्ता चुकलेलो या कमानीजवळ. इकडच्या लोकांनी, शेतकरी मायबाप लोकांनी जरा दाखवला. मॅपवर तुम्हाला माहिती आहे, मॅप तर खंडेश कार्यक्रम असतोय मॅपचा. इथून लेफ्ट घ्यायला सांगितलेलं आहे. मॅपनं पण तसं सांगितलेलं होतं, बट व्यवस्थित तिथं जावा, तिथं जावा, इथं जावा, ते मॅपचं तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या सांगण्यानुसार लोकल्सना नेहमी विचारायचं. मी कायम, माझ्या मित्राचं एक म्हणणं आहे की आपल्याला जर माहित नसेल, गुगल जर आपल्याला गंडवते, सो त्यावेळेला आपण लोकल साईडला विचारायचं. युजली एक टिप देतो माझ्या मित्राचीच आहे, त्याचं नाव न घेता त्याचंच त्यांना दिल्यासारखं त्याच्या शब्दात ते सांगतो की नेहमी, आणि मी ते वापरतोयच, की नेहमी पानटपरीला विचारावं. काय किरकोळमध्ये आपण जरी घेतलं तरी काय हरकत नाही, पण पानटपरीमधला तरी आपण त्यांना विचारलं तर ते पानटपरीमधले या जे दुकानदार असतात ते व्यवस्थित तुम्हाला सांगतात. गावागावी तर शेतकरी लोक तर आहेतच, शेतकरी मायबाप आपला. त्यांना जरी विचारलं तरी, आता जसं मला सहकार्य केलं, त्यांनी उठून सगळा रस्ता सांगितला व्यवस्थित. येताना ह्या मार्गे येणार असला तर या दुसऱ्या मार्गेही, बोगदा मार्गे रस्ता आहे, त्यात जरी आला तरी तुम्हाला जो स्टेट रोड होता, सोनगाव मार्गे स्टेट होता, त्या रस्त्याने गेला तरी चालते. दोन्ही रस्ते तुम्हाला उपयोगाचे आहेतच, असं त्यांचं हे होतं. बघू, येताना त्या मार्गे आलो तर त्या मार्गे येतो. बघू शकता एकदम छोटा रस्ता आहे. मॅप पण मी लावलाय. 16 किलोमीटर दाखवते इथून. सज्जनगडचाही हाच मार्ग आहे. सज्जनगडसाठी मला त्या शेतकरी मायबाप लोकांनी सांगितले की बाबा हाच रोड सज्जनगडला, पुढे जो दिसतोय तो सज्जनगडच आहे. मी कधी सज्जनगडला नाही गेलेलो, माझं जाणं नाही झालं.
So, त्या दृष्टिकोनानं मला माहित नाही, पण आपले लालपरी दिसलेले आहे. शाउट आउट टू लालपरी लवर्स. लालपरीतनं प्रत्येकाचा आयुष्यात कधी ना कधी तरी प्रवास झालेलाच आहे. तर खड्डा असल्यामुळं थांबतो जरा. पोगरवाडी ना गावाचं नाव?